नमस्कार. भेट आमची तुमची मध्ये मी मनीषा. नमस्कार, मी रेश्मा. तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आम्ही आलो आहोत न्यू पनवेल सुखापूर इथे आणि आमच्या चॅनलच्याच एका सबस्क्रायबरनी आम्हाला निमंत्रण दिलं आहे की ते आम्हाला पारंपरिक कोकणातली एक डिश बनवून दाखवणार आहे. तर चला मग बघूया. चला. नमस्कार. नमस्कार. आज आपल्या बरोबर आहेत सुचिता कांबळे. काकी, तुम्ही आम्हाला काय बनवून दाखवणार आहे आज? मी आज तुम्हाला पिठी बनवून दाखवणार आहे. पिठी म्हणजे बेसनाची पिठी? नाही, कोळदाची पिठी पारंपरिक पद्धतीने. जे आपले गावचे असे कोळीद असतात त्याची वरची साळं काढून टाकायची, म्हणजे भाजायचे, साफ करायचे, भाजायचे, वरची साळं काढून टाकायची. मग ते अशी झाल्यावर मग त्याची दळून पावडर करायची. अच्छा, म्हणजे पिठी, कुळथाची पिठी आपण ते म्हणतो कोकणात, म्हणजे सर्वसामान्यांच्या. अच्छा, स्पेशल कोळदाची पिठी. आणि मग ती कशाबरोबर खायची असते? ती तुम्ही चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा, कशाबरोबर पण खा. छान. आणि थंडीच्या दिवसात तर अजून म्हणजे चांगली, तब्येतीसाठी चांगली, आरोग्यासाठी. म्हणजे आज आपल्याला काकी आरोग्याला एकदम, म्हणजे म्हणतात ना, चांगली अशी कुळथाची पिठी दाखवणार आहे. हो, नक्की. मग ह्याच्याबरोबर मी असं ऐकलं होतं की कोकणामध्ये ह्याच्याबरोबर सुक्की मच्छी खातात. खाल्ली तर म्हणजे ज्याला आवडते तो खातो, नाही तर अशी फक्त पिठी आणि भात सर्वात उत्तम. छान, मस्त. मग आपण हे सगळं न विचारता आपण सुरू करूया. हो, चला. मग त्यासाठी काय काय घेतलंय तुम्ही? हे 3 चमचे कोळदाचं पीठ जे आपण बारीक केलेलं आहे ते, कोकम, कांदा बारीक चिरलेला, एक मीडियम, कढीपत्ता, लसूण, कोथिंबिरी आणि आपलं मसाले, लाल तिखट, मीठ आणि हळद. अच्छा, एवढंच टाकायचं. ओके. तर मग आता सुरू करणार. सुरुवात करू. पहिले हे 3 चमचे पीठ घ्यायचं. ह्याचं प्रमाण आपण जेवढं पाहिजे तेवढं, म्हणजे आपल्या घरात माणसं किती असतील त्याच्यावर. जास्त माणसं असतील तर जास्त घ्यायचं. कमी माणसांसाठी, 2 माणसांसाठी असेल तर 3 चमचे पुरेसे. काय टाकणार याच्यात? आता काय? हळद. ओके. मीठ चवीपुरतं आणि आपलं लाल तिखट. हे घरगुती लाल तिखट, घरगुती मसाला. घरगुती मसाला 1 ते 1.5 चमचे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. मग ही साधारण थोडीशी पेस्ट करतात की जेवढं आपल्याला प्रमाण पाहिजे तेवढं? अच्छा. आणि मग साधारण 1 ग्लास पाणी की अर्धा ग्लास असं? 1 ग्लास पाणी आधी आपल्याला मिक्स करण्यापुरतं. नंतर आपल्याला जेवढी पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे तेवढी ठेवायची. त्या हिशोबाने आपण पाणी टाकायचं. आणि ह्याच्यामध्ये गुठळ नाही राहिल्या पाहिजे. पूर्ण पीठ एकदम पातळ सगळं मिक्स झालं पाहिजे. सगळ्या गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या. झालेलं आहे. पीठ झालेलं आहे. पीठ मिक्स झालेलं. आता आपण तेल टाकायचं. थोडासा गॅस साधारण 2 चम्मच. 2 चमचे तेल. आपण त्याच्यामध्ये लसूण, कांदा, कांदा जरा चांगला लाल होईपर्यंत. आणि कुळथाची पिठी असं म्हणतात की आरोग्यासाठी चांगली तर आहेच, पण
ज्यांना पायाचं दुखणं असेल किंवा नी रिप्लेसमेंट पण म्हणतात. अच्छा. तर ते जे कोळीद आहेत ना ते रात्री भिजत घालून अच्छा. सकाळी अनसळपोटी खायला देतात काही ठिकाणी. आयुर्वेदिक उपचार आहे. अच्छा. म्हणजे अशा प्रकारे खूप चांगलं असं. आणि मी कुठेतरी वाचलं होतं की ज्यांना हाय बीपीचा त्रास असतो अच्छा. त्यांच्यासाठी पण ती अख्खी कोळीत पाण्यामध्ये मुठभर भिजवायची आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी प्यायचं असतं. ओके. म्हणजे त्यांनी बीपी कंट्रोल होतो. आणि एकंदरीत असं म्हणतात की ज्याला आपण आता सध्या तरी डिटॉक्स म्हणतो बॉडीची, पण कोकणात मोस्ट ऑफ ते डिटॉक्स करण्यासाठी पण पितात. म्हणजे काइंड ऑफ सूप सारखं पण सूप सारखं पितात आणि पोट साफ राहतं आणि थंड राहतं. झालेलं आहे, कांदा भाजलेला आहे. हा हा. आता आपण ह्याच्यामध्ये आणि तुला माहितीये याच्यासाठी काही जास्त साहित्य नाही लागत. हो. आपलं घरातलं घरा हा म्हणजे आरामात कोणीही बनवू शकतं. हो. आता हे अच्छा. आता आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. त्याच्यात टाकू का मी पाणी? आणि गुठळ्या झाल्या असतील तर त्या म्हणजे उकळी आल्यावर ते आपोआप सुटत पण असेल ना? नाही, गुठळ्या राहतात तशा. अच्छा. पण त्या त्याला आपण फिरवून मोडावं लागतं. म्हणजे चांगलं आता असं. हे आपलं 3 चमचा घेतलेलं तर एवढं ताड झालंय, म्हणजे अरे वा, घट्ट मस्त. झालंय. हा. तर आपल्याला किती पातळ पाहिजे तर आपण थोडं अजून पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. सुगंध खूप छान येतो. छान. तर उकळी आल्यावर पण थोडं अच्छा. अच्छा. आणि कोकम टाकायचं. कोकम. अरे वा. म्हणजे थोडी आंबट चव येते. म्हणजे उकळी आल्यावर पण आपण कोकम टाकू शकतो ना? असं काही म्हणजे नाही. आता बनवली तेव्हा टाकली तरी म्हणजे त्याच्यात ते आंबटपणा हा मिक्स. शेतीमध्ये चांगला उतरतो आणि चव चांगली लागते. आता हे एवढं आपल्याला घट्ट झालं, अजून ह्याला उकळी आहे पण अजून घट्ट होईल. अच्छा. म्हणजे ती थंड झाल्यावर मग एकदम अजून घट्ट घट्ट पण होते. म्हणजे जेवढी ती उकळी येईल आणि तेवढे आपण ते शिजत शिजत जाते तशी त्या घट्ट घट्ट होतात. म्हणजे ही झाली असं समजायचं की याला उकळीसाठी थांबायचं. उकळी यायला पाहिजे चांगली. म्हणजे सगळ्या जिन्नसचं म्हणजे चव मुर आहे. म्हणजे खूप साध्या पद्धतीने आपण करू शकतो. आता ह्याला जरा चांगली उकळी एवढी वास येतो ना कोकम, हा. त्याचा आंबट. हो. त्याला ती फोडणी दिली आणि जेव्हा ते फोडणीचं म्हणजे प्रॉपर कांदा, लसूण, कढीपत्ता, मसाले आणि त्याचं प्रत्येकाचं वेगळं वेगळं स्मेल. आणि अजून एक आहे की तळ कोकणात आहे ना ओलं खोबरं पण टाकतात. माझ्या एका मैत्रिणीकडून ऐकलं होतं की फोडणीमध्ये ते एक दगड असतं, तो एक आपला नदीतला दगड असतो ते टाकतात. हा पेटी. हो. आणि काही लोक तर त्याच्यामध्ये नट बोल्ट असतं ना, आयरन साठी ते टाकतात. ओके. तर ते पण टाकतात. एखादं लोखंड टाकतात म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे ना शरीराला ताकद मिळण्यासाठी. आणि तुला माहितीये का एवढी पौष्टिक अशी कुळथाची पिठी हे कोकणातले लोक जास्तीत जास्त खातात. आणि एकदम डिलिव्हरी झालेल्यांना सुद्धा कोळदाची पिठी देतात. म्हणजे ती तब्येतीसाठी चांगली आणि गरम असते ना म्हणून ती देतात. अच्छा. म्हणजे काकींनी आपल्याला ह्यासाठी आपल्याला आमंत्रण दिलं होतं कारण आता पावसाळा येणार आहे, वातावरण पण तसं आहे आणि कुळीत ही शरीरासाठी चांगली आहे. म्हणजे मला असं वाटतं ही कुळथाची पिठी आपण ऑल सीझन खाऊ शकतो. म्हणजे त्याने कुणाला काही त्रास होऊ शकत नाही. बरोबर की नाही? झालेली आहे, चांगली उकळी आलेली आहे. हो. वास. हा. म्हणजे आपण खाण्यासाठी रेडी आहोत. आता थोडी कोथिंबिरी, पिठी रेडी. अरे वा, मस्त. आणि तुम्हाला पण असं छान पौष्टिक सूप सारखी किंवा आपण एक आमटी सारखं किंवा आपण पिठीच म्हणतो, पिठी तुम्हाला बनवायचं असेल तर नक्की हा व्हिडिओ आजचा सगळ्यांना शेअर करा. कारण की जितकं आपल्याला
हेल्दी राहायचंय, त्यासाठी आपण लोकांबरोबर शेअर करणं खूप गरजेचं आहे. आणि कसं आहे, सगळ्यांना बेसनाची पिठी माहितीये, पण ही कुळथाची पिठी कुणाला माहिती नसेल तर जास्तीत जास्त शेअर करा, जसं आमच्या रेश्माने सांगितलेलं आहे. परत काकीने खूप सुंदररित्या दाखवलेलं आहे आणि ही हेल्दी आहे आणि ही इझिली कोणीही बनवू शकतो. ही म्हणजे म्हणतात ना, घरातल्याच आपल्या सगळ्या साहित्य घेतलेलं आहे, काही बाहेरून आणायची गरजच नाहीये आणि कधीही ऑल सीझन खाऊ फक्त फोडणीचाच प्रकार आहे फक्त याच्यामध्ये. फोडणी द्यायची आहे. तर तुम्ही नक्की बनवा, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. हो, आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या पद्धतीत कुळीथ हे कसं बनवतात हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तो आम्ही आता कुळीथ रेडी आहे, आम्ही गरम भाताबरोबर खाणार आहे, तर तुम्ही पण येऊ शकता. चला आता आम्ही गॅस बंद करतो. ओके, धन्यवाद.